मित्रांनो, आज आपण पहिल्या टॉपिकवरची काही न्यूमरिकल्स बघणार आहोत, गणित बघणार आहोत. गणित अशासाठी शिकायची, आपण जे फिजिक्सचे कन्सेप्ट शिकतो त्याचा व्यवहारात उपयोग कसा करायचा हे त्याशिवाय कळत नाही. आणि गणित सोडवल्याशिवाय मूळ कन्सेप्ट पण आणखीन पक्का होत नाही. एक एक्झाम्पल लिहिलंय बघा. ॲन ॲथलेट रनिंग ऑन अ सर्क्युलर ट्रॅक. एक धावपटू आहे, तो वर्तुळाकार मार्गावरती धावतोय. ही रन्स अ डिस्टन्स ऑफ 400 मीटर. त्यानं 400 मीटर अंतर कापलेलं आहे इन 25 सेकंड्स, 25 सेकंदामध्ये, बिफोर रिटर्निंग टू हिज ओरिजिनल पोझिशन. त्यानं ज्या मार्गावरून धावायला सुरुवात केली, ज्या ठिकाणापासून धावायला सुरुवात केली, तिथं परत पोहोचेपर्यंत त्यानं 400 मीटर अंतर कापलेलं होतं आणि 25 सेकंद एवढा कालावधी, टाइम पिरियड त्याला लागला. व्हॉट इज हिज ॲव्हरेज स्पीड अँड व्हेलॉसिटी. बघा, त्याची ॲव्हरेज स्पीड आणि व्हेलॉसिटी काढायची. काय काय दिलंय? पहिल्यांदा टाइम दिलेला आहे. टाइम t इज इक्वल टू 25 सेकंड्स. तुम्हाला विचारलेलं आहे स्पीड आणि व्हेलॉसिटी. स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम असतं, व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असतं. म्हणजे तुम्हाला डिस्टन्स लिहावं लागेल आणि डिस्प्लेसमेंट पण लिहावं लागेल. टोटल डिस्टन्स कव्हर. किती अंतर कापलंय? 400 मीटर. डिस्प्लेसमेंट, टोटल डिस्प्लेसमेंट म्हणूया. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? पुन्हा एकदा नीट बघा. सुरुवातीचा पॉइंट आणि शेवटचा पॉइंट यांच्यातलं मिनिमम डिस्टन्स. आता हा इथूनच सुरू झाला धावण्यासाठी आणि इथंच पोहोचलाय, म्हणजे सुरुवातीचा आणि शेवटचा पॉइंट यातलं डिस्टन्स किती? 0. म्हणजे टोटल डिस्प्लेसमेंट 0. लक्षात येतंय का? बघा, इथं तुम्हाला डिस्प्लेसमेंट 0 मीटर घ्यावी लागेल. आणि याचं रिझन काय? Here he returns to the original position. त्यामुळं त्याची डिस्प्लेसमेंट 0 मीटर अशी असेल. ओके, आता आपण डिस्टन्स आणि टाइम याच्यावरून ॲव्हरेज स्पीड काढूया. ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टाइम. किती टोटल डिस्टन्स? 400 मीटर्स. टाइम किती आहे? 25 सेकंड्स. भागा 25 न. 25 एके 25. 40 मधून 25 गेले, 15 राहिले. 15 वरती हा 0. 150, 150. 25 सख्ख 150. 16 मीटर पर सेकंद हा झाला ॲव्हरेज स्पीड. आता ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू
टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट किती आहे 0 अपॉन टाइम 25 मीटर्स 0 मीटर्स आणि 25 सेकंड्स. 0 ला 25 ने डिवाइड केलं 0 झालं 0 मीटर पर सेकंड. शेवटी आन्सर लिहा. Therefore average speed of the athlete is 16 meter per second and average velocity is 0 meter per second. आता 0 ला युनिट नाही लिहिलं तरी सुद्धा चालू शकते. ओके, आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया. An aeroplane taxis on the runway for 30 seconds before with an acceleration of 3.2 meter per second square before taking off. एक विमान विमानतळावरून उड्डाण करण्यापूर्वी रनवेवरती पहिल्यांदा ते वेगानं जातं आणि मग त्याला विशिष्ट स्पीड मिळाल्यावरती ते वरती झेपावतं. तर असंच एक विमान रनवेवरती काही काळ किती काळ 30 सेकंद एवढा कालावधी ते धावपट्टीवरून धावलेला आहे. त्यावेळी त्याचं ॲक्सलरेशन आहे 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता काय काय माहिती दिलेली आहे. गिव्हन टाइम दिलेला आहे. थर्टी सेकंड्स. ॲक्सलरेशन A is equal to 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि काय विचारलंय, हाऊ मच डिस्टन्स वुड इट हॅव कव्हर्ड ऑन द रनवे. त्यानं किती अंतर कापलं असेल त्या धावपट्टीवरती, ते किती अंतर धावलेलं असेल. आता बघा, आपल्याला दिलाय टाइम आणि ॲक्सलरेशन आणि विचारलेलं आहे अंतर. आपल्याला 3 इक्वेशन्स माहित आहेत. इक्वेशन्स ऑफ मोशन बघा, मला सांगा पहिलं इक्वेशन काय. v इज इक्वल टू u प्लस at. दुसरं इक्वेशन काय, s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. तिसरं इक्वेशन v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as. आता यात तुम्हाला काय विचारलेलं आहे, टू फाइंड. काय विचारलेलं आहे, डिस्टन्स म्हणजेच s विचारलेलं आहे. s यात s कुठे दिसतंय, ह्यात तर नाही, म्हणजे हे इक्वेशन नाही वापरू शकत. हे इक्वेशन आहे, याच्यात s दिलेलं आहे, पण याच्यात u माहिती पाहिजे, t माहिती पाहिजे, a माहिती पाहिजे. बघा, यामध्ये u म्हणजे कोण आहे, सुरुवातीचा वेग. तो माहित आहे का सांगा. विमानतळावरून निघण्याआधी स्थिर अवस्थेत होतं, हे तर मान्य आहे का. जर ते स्थिर अवस्थेत असेल तर सुरुवातीचा वेग किती, इनिशियल व्हेलॉसिटी किती. इनिशियल व्हेलॉसिटी 0. स्थिर अवस्था म्हणजे व्हेलॉसिटी 0 असते. तर मग आपल्याला गिव्हन मध्ये
हा मुद्दा लिहावा लागेल. काय? इनिशियल व्हेलॉसिटी u इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंद. आणि आता आपण फाइंड लिहूया डिस्टन्स s इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि आता आपण हे इक्वेशन वापरून या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. सोल्युशन म्हणूया. या फॉर्म्युला काय वापरणार आहे? वी हॅव सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. काय आहे सेकंड इक्वेशन ऑफ मोशन? s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. यात आपण किमती भरूयात. s इज इक्वल टू u ची किंमत आहे 0, t ची किंमत आहे 30 प्लस 1/2, a ची किंमत आहे 3.2 आणि t स्क्वेअर म्हणजे टाइमचा स्क्वेअर 30 स्क्वेअर. आता किमती भरलेल्या आहेत. उत्तर काढूया. Therefore s इज इक्वल टू 0 न कशालाही मल्टिप्लाय करा तर 0 येईल प्लस त्या 2 न 3.2 ला डिवाइड करूया. काय येईल? बेग बेग 16/32 तुम्हाला माहिती आहे. फक्त काय मध्ये पॉइंट आहे म्हणून आपण इथं पण पॉइंट द्यायचा. 1.6 इंटू 30 स्क्वेअर 30 चा वर्ग 900. Therefore s इज इक्वल टू आता 0 विचारातनं काढून टाका. 1.6 इंटू 900 16×9 44 वरचे 2 0. आता आपल्याला द्यायचं आहे पॉइंट. आता इथं पॉइंट नाही पण इथं एक घर सोडून पॉइंट आहे म्हणून आपण पण आपल्या उत्तरात एक घर सोडून पॉइंट देणार आहोत मीटर. Therefore s इज इक्वल टू 1440 meters. Therefore distance covered by the aeroplane is 1440 meters. आता आपण पुढचा क्वेश्चन बघूयात. A kangaroo can jump 2.5 meters vertically. कांगारू हा 2.5 मीटर उडी मारू शकतो व्हर्टिकली म्हणजे उंच उडी. अशी पुढे नव्हे, अशी वरती उडी मारू शकतो असं सांगितलंय. What must be the initial velocity of the kangaroo? हा कांगारू जमिनीपासून उडी मारू शकतोय 2.5 मीटर पर्यंत. त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल? आता आम्हाला s दिलेलं आहे, हे अंतर आहे म्हणजे s दिलेलं आहे आणि विचारले u. आपण पुन्हा आपले 3 इक्वेशन्स बघूयात. v is equal to u plus at, s is equal to ut plus 1/2 at square आणि तिसरं v square is equal to u square plus twice as.
तुम्हाला काय विचारले? u विचारले. u कुठे आहे? ह्या तिन्ही इक्वेशन मध्ये u आहे. दिलंय काय? s दिलेलं आहे. s कुठे कुठे आहे? या इक्वेशन मध्ये आहे, या पण इक्वेशन मध्ये आहे. इथं नाही म्हणून हे इक्वेशन वापरता येणार नाही. आता ह्या इक्वेशन मध्ये तुम्हाला u विचारले, s दिलंय, पण इथं t आणि a ची गरज आहे आम्हाला. टाइम दिलेला नाही म्हणून हे इक्वेशन पण वापरू शकत नाही. तिसऱ्या इक्वेशन कडे या. इथं v आहे, u आहे, a आणि s आहे. आता u काढायचंय म्हटल्यावर तुम्हाला v माहित पाहिजे आणि a माहित पाहिजे. हे पण नाही दिलं. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, कांगारू जेव्हा उडी मारेल, जेव्हा तो सर्वोच्च स्थानावरती जाईल, एकदम टॉपला जेव्हा जाईल, 2.5 मीटर वर जाईल, तेव्हा काय होईल? तो वरती जाईल, क्षणभरासाठी तिथं स्थिरावेल आणि पुन्हा खाली येईल. बरोबर? म्हणजे या ठिकाणी पोहोचल्यावर त्याची व्हेलॉसिटी किती, त्याचा वेग किती? 0 असेल. म्हणजे आपण मनानं अंदाज घेऊन v ची व्हॅल्यू लिहितोय 0 मीटर पर सेकंद. या इक्वेशन मध्ये तुम्हाला v मिळालं, s माहित आहे. आता राहिलं a. a म्हणजे ऍक्सलरेशन. कांगारू हा जेव्हा उडी मारतो तेव्हा त्याच्या वेगामध्ये बदल होतोय, म्हणजे त्याच्यामध्ये ऍक्सलरेशन आहे. वरून जोरात उडी मारली, खालून वर जाताना जोरात उडी मारलेली आहे आणि खालून तो वरती जात असताना त्याचा वेग कमी कमी होत चाललाय आणि एक वेळ ते 0 वेग होतोय. हा जो वेगातला बदल आहे हा कुणाच्या प्रभावात होतोय? कशामुळे वेग कमी कमी होत जातोय? तर पृथ्वी त्या कांगारूला खाली खेचते, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला खाली खेचतोय, म्हणून त्याचा वेग वर जाईल तसतसा कमी कमी होत जातोय. अशा वेळी ऍक्सलरेशन जे असतं, a ची व्हॅल्यू जी असते ती नेहमी पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणाची घ्यायची असते, म्हणजेच पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनची व्हॅल्यू इथे घ्यायची असते. आपण आता गिव्हन लिहूया. गिव्हन मध्ये एकच माहिती आपल्याला दिलेली होती, डिस्टन्स s = 2.5 मीटर्स. त्यानंतर आपण v ची व्हॅल्यू घेतली, फायनल व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी किती आहे? v 0 मीटर पर सेकंद. त्यानंतर a ची व्हॅल्यू आम्हाला पाहिजे, ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन a = ही व्हॅल्यू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन ची घ्यायची असते आणि ती व्हॅल्यू फिक्स आहे. ती व्हॅल्यू आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता या टॉपिक मध्ये पुढे जेव्हा तुम्ही आणखीन शिकाल, ऍक्सलरेशन, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन ह्या गोष्टी जेव्हा शिकाल, तेव्हा तुम्हाला ही व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर कशी येते हे लक्षात येईल. तुर्तास आपण डायरेक्ट ही व्हॅल्यू घेत आहोत. आता तुम्हाला काय काय माहित झालं? s माहित झालं, v माहित झालं, a माहित झालं. आता इथं आपण तेवढं ह्या व्हॅल्यू बद्दल लिहूया. हे काय आहे? ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. आता टू फाइंड काय शोधायचंय? इनिशियल व्हेलॉसिटी. फॉर्म्युला कोणता वापरणार आहे? आता आपण डायरेक्ट सोल्युशन म्हणूयात आणि त्यातच फॉर्म्युलाचा उल्लेख करूया.
हे कितवं इक्वेशन आहे? थर्ड इक्वेशन आहे. त्याचा उल्लेख करा. वी हॅव थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. त्या इक्वेशन ऑफ मोशनला कायनेमॅटिकल इक्वेशन असंही म्हणतात. कायनेमॅटिक्स म्हणजे मोशनचा अभ्यास, त्यामुळे इक्वेशन ऑफ मोशन म्हणजे कायनेमॅटिकल इक्वेशन. काही जण कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन असाही उल्लेख करू शकतात. तर पुस्तकात जसं दिलं आहे तसं आपण इक्वेशन ऑफ मोशन असा उल्लेख करूया. थर्ड इक्वेशन ऑफ मोशन काय आहे? v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. आता या ठिकाणी आणखीन एक गोष्ट माझी सांगायची राहून गेली. हे जे ॲक्सलरेशन आहे बाळांनो, ह्या ॲक्सलरेशनचं चिन्ह आपण ठरवायचं राहिलेलं आहे. हे जे ॲक्सलरेशन आहे हे निगेटिव्ह ॲक्सलरेशन आहे. आपण निगेटिव्ह ॲक्सलरेशन शिकलेलो आहोत. व्हेलॉसिटी जर कमी कमी होत असेल तर त्याला म्हणायचं निगेटिव्ह ॲक्सलरेशन, बरोबर. कांगारूनं उडी मारली, व्हेलॉसिटी कमी कमी होत चालली, म्हणजे हे निगेटिव्ह ॲक्सलरेशन आहे. चिन्ह जर चुकलं तर आपलं गणित चुकू शकतं. या ठिकाणी निगेटिव्ह ॲक्सलरेशन आहे म्हणून आपण मायनस साइन द्यायचं आहे. हे विसरता कामा नये. आता आपण इथं व्हॅल्यू ठेवूया. v ची व्हॅल्यू ठेवताना 0 आहे, 0 चा स्क्वेअर, तिथं u स्क्वेअर आम्हाला ते माहित नाही, फाइंड आउट करायचं आहे. 2 ला 2 लिहा. a ची व्हॅल्यू -9.8 आणि s ची व्हॅल्यू आहे 2.5. आता आपण ह्या व्हॅल्यू पुढं सॉल्व करूयात. देअरफॉर 0 चा स्क्वेअर 0, u स्क्वेअर ला u स्क्वेअर प्लस इथं काय काय होईल हे बघा. हे 2.5 आहे, हे 2 आहे. 2 न 2.5 ला गुणा. 2.5 इंटू 2, 2.5 2 5. हे 5 इंटू -9.8. आता हे मायनस साइन आणि हे प्लस साइन यांचा गुणाकार कसा असतो? मायनस असतो. देअरफॉर 0 इज इक्वल टू u स्क्वेअर मायनस आणि 5 आणि 9.8 चा गुणाकार बघा. 5 × 40, 4, 5 9 45 आणि 4 49. पण पॉइंट नंतर आता इथं एक घर आहे म्हणून आपण एक घर सोडून पॉइंट देणार आहोत. म्हणजे 0 इज इक्वल टू u स्क्वेअर मायनस 49. मग मी हे असं लिहू शकतो, -49 ला इकडं आणलं तर ते प्लस होईल. देअरफॉर 49 इज इक्वल टू u स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट, वर्गमूळ घेऊया. u ची व्हॅल्यू काय येईल? 7 मीटर पर सेकंड. ओके, पूर्ण वाक्यात उत्तर लिहूयात. Therefore, the initial velocity of the kangaroo is 7 meter per second. आणखीन एक एक्झाम्पल बोर्डवर लिहिलेलं आहे पहा. अ मोटर बोट स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट अँड मूव्स विथ युनिफॉर्म ॲक्सलरेशन. एक मोटर बोट आहे, स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट. रेस्ट पोझिशन म्हणजे
इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते. रेस्ट पोझिशन म्हणजे स्थिर अवस्था. मग स्थिर अवस्थेत व्हेलॉसिटी किती असणार? 0. मग आपण पहिल्यांदा लिहूया इनिशियल व्हेलॉसिटी u is equal to 0 meter per second and moves with uniform acceleration. आणि ती मोटार बोट रेस्ट पोझिशन पासून चाललेली आहे आणि moves with uniform acceleration, एक समान ऍक्सलरेशन न ती पुढे चालली. म्हणजे तिच्यात होणारा वेगातला बदल जो आहे की नाही तो एक समान आहे. प्रत्येक सेकंदाला तिचा वेग हळूहळू समान फरकानं वाढत जातोय असा त्याचा अर्थ आहे. इफ इट अटेन्स द व्हेलॉसिटी ऑफ 15 मीटर पर सेकंड इन 5 सेकंड, जर त्या मोटार बोटनं 5 सेकंदात 15 मीटर पर सेकंद एवढी व्हेलॉसिटी गाठली असेल. दोन गोष्टी दिले तिथं. 5 सेकंद हा टाइम दिलाय आणि 5 सेकंदानंतरची व्हेलॉसिटी पण दिलेली आहे. तिला आपण फायनल व्हेलॉसिटी म्हणूया. फायनल व्हेलॉसिटी v is equal to 15 मीटर पर सेकंद. अजून काय दिलंय? टाइम दिलेला आहे. टाइम t is equal to 5 सेकंद. Time t is equal to 5 seconds. Calculate the acceleration and the distance traveled in that time. Calculate the acceleration. काय फाइंड आउट करायला सांगितलंय? Acceleration. अजून एक गोष्ट फाइंड आउट करायला सांगितली, अँड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन दॅट टाइम. अजून काय फाइंड आउट करायचंय? डिस्टन्स s. ओके, ऍक्सलरेशन काढूयात पहिल्यांदा, मग त्याच्यावरून डिस्टन्स कडे जाऊया. ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. आपण सोल्युशन लिहूया. We have acceleration a is equal to v minus u upon t. हा फॉर्म्युला आहे acceleration चा. इकडे लिहूया. Therefore a is equal to v किती आहे? 15 minus u किती आहे? 0 अपॉन टाइम किती आहे? 5. therefore a is equal to 15 upon 5. therefore a is equal to 5 3 15 3 मीटर पर सेकंद स्क्वेअर. ही झाली a ची व्हॅल्यू. आता दुसरं काय कॅल्क्युलेट करायचं आहे? डिस्टन्स म्हणजे s कॅल्क्युलेट करायचं आहे. s साठी आपल्याकडं इक्वेशन्स ऑफ मोशन मध्ये दोन फॉर्म्युले आहेत. आपण त्यातला तिसरा फॉर्म्युला वापरूया, कारण आपल्याकडं u आहे, v आहे, a आहे. ओके, नाव from third equation of motion, काय होईल? थर्ड इक्वेशन ऑफ मोशन v square is equal to u square plus 2as. therefore v ची व्हॅल्यू ठेवा. v किती आहे? 15. 15 चा वर्ग. u किती आहे? u 0 आहे. 0 स्क्वेअर प्लस 2a. a ची व्हॅल्यू इथंच काढली 3 into s. s माहित नाही. therefore 15 square 225 is equal to 0 square गेला, त्याला घेऊ नका.
ते 3 दुने 6 s. Therefore आता हे 6 जे आहे ते मी इकडं याला भागण्यासाठी आणतोय किंवा असं करू आधी बाजूंची आलटापालट करू 6s is equal to 225 असं लिहू. Therefore s is equal to 225 divided by 6. Therefore s is equal to आता 6 ने भागावं लागेल. हे बघा 6×3 उरले 4 वरून घेतले 5 6×7 42 त्यात उरले 3 वरून घेतले 0 पण पॉइंट द्यावा लागेल आणि 6×5 तर उत्तर येतंय 37.5. हे आहे डिस्टन्स त्यामुळे याचं युनिट येईल मीटर. आता आपल्याला पूर्ण वाक्यात उत्तर लिहावं लागेल. देअर आन्सर काय त्यांच्या विचारलेल्या भाषेत लिहावं लागेल. काय त्यांनी काय विचारले ॲक्सलरेशन इन डिस्टन्स. ओके देअरफॉर द ॲक्सलरेशन इज किती आलंय 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड डिस्टन्स कव्हर्ड is 37.5 meters. तर मी आज 4 एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवून दिलेली आहेत. हे 4 एक्झाम्पल्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये आज लिहायचे आहेत. ओके.